नमस्कार मित्रांनो, मी नितीन गळवे. आज आपण लॉ सी ई टी 2024-25साठी जी 5 वर्षीय लॉ सी ई टीची परीक्षा 30 मेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सामान्य ज्ञान या विषयाच्या संदर्भानं हा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण MCQ बघणार आहोत. MCQ पार्ट 4 हा आहे. त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे. या मॉक टेस्टची प्राईस 299 रुपये आहे, पण ती आपण डिस्काउंटमध्ये 100 रुपयाला देतो आहे. एकूण 5 मॉक टेस्ट देतो आहे. ॲपच्या माध्यमातून त्या तुम्हाला सोडवता येतील, तुम्हाला त्याचे ॲन्सर समजतील. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन, भारताचे पितामह म्हणून डॅश डॅश यांना ओळखले जाते. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल डॅश डॅश या होय. सरोजिनी नायडू. कोणाच्या शासनकालामध्ये बौद्ध धर्माचे विभाजन महायान आणि हिनयान या 2 पंथामध्ये झाले? कनिष्क. त्यानंतर बघा, हुमायूननामा या ग्रंथाची रचना डॅश डॅश यांनी केली. गुलबदन बेगम. त्यानंतर बघा, डॅश डॅश या मुघल बादशाने आपल्या बापाला कैदेत टाकून आणि आपल्या भावांना ठार करून गादी मिळवली होती? औरंगजेब. तर बघा, हुमायूननामा बघितलेलं आपण, त्याची रचना गुलबदन बेगम. ही हुमायूनची बहीण होती. बहिणीनं भावावर म्हणजे हुमायूनवर तिचं जे काही जीवन चरित्र असेल ते लिहिलेलं आहे. तिच्या वडिलाचं नाव बाबर होतं. बाबरच्या बुकचं नाव, ग्रंथाचं नाव बाबरनामा. हे दोन्ही ग्रंथ तुर्की भाषेत आहे. ज्यावेळेस नामा हा शब्द येईल त्यावेळेस तो ग्रंथ तुर्की भाषेत आहे असं समजा. ठीक आहे. आणि गुलबदन बेगम ही बाबरची मुलगी होती, हुमायूनची बहीण होती. तर तिनं भावावर हुमायूनवर हा ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे. अबुल फजलचा आईने अकबरी आहे, अकबरावर. अब्दुल रहीम खानेखाना हा जो होता तर तो अकबराचा जो मुलगा होता, अकबराचा मुलगा जो अकबराचा मुलगा जहांगीर, तर ह्या जहांगीरचा तो शिक्षक होता. ठीक आहे. अकबराचा मुलगा जो जहांगीर होता तर त्या जहांगीरचा शिक्षक होता. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, हुमायून यानं काय हा ग्रंथ लिहिलेला नव्हता. ठीक आहे. हुमायूनवर ग्रंथ होता पण तो गुलबदन बेगम यांनी लिहिलेला. ठीक आहे. त्यानंतर बघा, महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली? पुणे शहरात केली. ठीक आहे. पुण्यामध्ये केली. केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती? तर पेरियार यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ उभारली होती. भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडील कोणती रांग आहे? शंभू महादेव. ठीक आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? तर आंबोली या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते? कोरकू ही आदिवासी जमात आढळते. महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरी डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. त्यानंतर बघा, आगा खान पॅलेस ही वास्तू कुठे आहे? तर आगा खान पॅलेस ही जी वास्तू आहे तर ती पुण्यामध्ये आहे. त्यानंतर बघा, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? क्षेत्रफळाने सर्वात लहान हे गोवा आहे. क्षेत्रफळाने सर्वात जास्त हे राजस्थान आहे. राजस्थान सर्वात जास्त क्षेत्रफळानं, गोवा सर्वात कमी क्षेत्रफळानं. ठीक आहे. लोकसंख्येनं सर्वात जास्त उत्तर प्रदेश, लोकसंख्येनं सर्वात कमी सिक्कीम. ठीक आहे. खालील प्रश्न तोच आहे बघा, भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य सिक्कीम.
त्यानंतर बघा उगवत्या सूर्याचा देश. उगवत्या सूर्याचा देश कुणाला म्हटलं जातं? जपान. जपानला म्हटलं जातं. त्यानंतर बघा करडी क्रांती कशा संदर्भात आहे? करडी क्रांती खतांबाबत आहे. ठीक आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? PC महाबोलनीस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो. भारतातील पहिले आर्थिक विशेष क्षेत्र डॅश डॅश येथे सुरू झाले होते. कांडला, गुजरात. जागतिक व्यापारी संघटनांचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. कुठे आहे? तर जिनेवामध्ये. FTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. कुठं? जिनेवा. सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा महात्मा गांधीजींच्या मृत्यूनंतर आमच्या जीवनातून प्रकाश गेला आहे असे कोणी म्हटले? तर जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आमच्या जीवनातून प्रकाश गेला आहे. चंद्रगुप्त मौर्य यांनी आपला अंतिम काळ डॅश डॅश या ठिकाणी घालवला. तर बघा चंद्रगुप्त मौर्य यांनी आपला शेवटचा जो काळ आहे तो श्रवणबेळगोळ या ठिकाणी घालवलेला आहे. जिंदापीर कोणाला म्हटले जाते? तर औरंगजेबाला जिंदापीर म्हटले जाते. डॅश डॅश या मोगल बादशाने 1 कोटी खर्च करून एक रत्नजडित सिंहासन बनवले होते. हेच ते सुप्रसिद्ध मयूर सिंहासन होय. तर शहाजहाननं बनवलेलं. शहाजहाननं हे रत्नजडित सिंहासन बनवलेलं मयूर सिंहासन. त्याचबरोबर शहाजहाननं आग्र्यामधील ताजमहल बांधला. तर तो ताजमहल मुमताज महल या बायकोसाठी बांधलेला. ठीक आहे, या पत्नीसाठी. त्याचबरोबर दिल्लीचा जो लाल किल्ला आहे तर तो या शहाजहाननं बांधलेला आहे. जामा मशीद असेल, त्याचबरोबर मोती मशीद असेल, या वास्तूंची सुद्धा निर्मिती ही शहाजहाननं केलेली आहे. शहाजहानचा जो कालावधी आहे तो मुघल साम्राज्याचा सुवर्णकाळ म्हटलं जातं. मुघल साम्राज्याचा सुवर्णकाळ शहाजहानचा कालावधी. आणि चित्रकलेचा सुवर्णकाळ कशाला म्हटलं जातं? तर जहांगीरचा कालखंड. ठीक आहे, जहांगीरचा कालावधी. त्यानंतर बघा लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली? लाला हंसराज यांनी केलेली. 1858च्या उठावाला डॅश डॅश या व्हॉइसरॉयसचे आक्रमक विस्तारवादी धोरण कारणीभूत आहे. लॉर्ड डलहौसी. तर यानं बघा ह्याचं आक्रमक विस्तारवादी धोरण कारणीभूत होतं. त्याचबरोबर ह्यानं जी संस्था खालसा करायसाठी दत्तक वारसा नामंजूर करायला सुरुवात केली. बऱ्याचशा संस्थांना, सातारा असेल, झाशी, संबलपूर अशी जी काही होती संस्थानं वेगवेगळ्या भागातली, तर त्यांचा दत्तक वारसा नामंजूर करायचा आणि ती संस्थानं खालसा करायची अशा पद्धतीचं त्याचं धोरण होतं. त्यामुळं त्याच्या विरोधात एक जनाक्रोश उभारलेला. ठीक आहे, त्याच्या विरोधात एक संतापाची लाट होती. त्यानंतर बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? विरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. त्यानंतर बघा डॅश डॅश या दिवशी हिरोशिमा दिन साजरा केला जातो. 6 ऑगस्टला हिरोशिमा दिन साजरा केला जातो. 9 ऑगस्टला नागासाकी दिन साजरा केला जातो. 6 ऑगस्टला हिरोशिमा या शहरावर बॉम्ब टाकला होता. 9 ऑगस्टला नागासाकी या शहरावर बॉम्ब टाकला होता. त्यामुळं हिरोशिमा दिन, नागासाकी दिन ते लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात लांब असलेली नदी गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब असलेली नदी गोदावरी. भारतामध्ये सर्वात लांब असलेली नदी गंगा. जगात सर्वात लांब असलेली नदी नाईल. त्यानंतर बघा चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? वारणा नदीवर आहे. ठीक आहे, चांदोली धरण जे आहे तर ते वारणा नदीवर आहे. तर चांदोली अभयारण्य जे आहे, ठीक आहे, तर ते 4 जिल्ह्यामध्ये सातारा, सांगली, रत्नागिरी आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यामध्ये हे चांदोली अभयारण्य हे वसलेलं आहे. त्यानंतर बघा टिपेश्वर अभयारण्य डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. यवतमाळ. कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? शिवसागर. कोयना
धरणाच्या जलाशयाला? महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या आहेत? उत्तरेला आहेत. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे? मणिपूर या राज्यात पोलो खेळाचा उगम झालेला आहे. त्यानंतर बघा, वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? महाराष्ट्रातील आहेत. बघा, वारली पेंटिंग ठाणे जिल्हा प्रसिद्ध आहे. ठीक आहे. काळे खंड कुठल्या खंडाला म्हटलं जातं? आफ्रिका खंडाला म्हटलं जातं. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. उत्पन्न व भांडवलावर जादा कर बसवल्यास बचत व गुंतवणूक कमी होते. बघा, जादा कर लावला तर पैसा काटून सरकारला जाणार आहे जास्त, म्हणजे थोडक्यात बचत कमी होणार आहे ना, आणि मग गुंतवणूकसुद्धा कमी होणार आहे. कर्ज हस्तांतरण योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर त्या कर्ज हस्तांतरण योजनेचा मुख्य उद्देश काय? केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिलेल्या खर्चिक कर्जाची परतफेड आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपण सामान्य यांचे क्वेश्चन बघितलेले आहे. त्याचबरोबर लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही आपली 2 पुस्तके आहेत. तर कुठल्या विद्यार्थ्याला हवे असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील. ऑर्डरसाठी खालील नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर मॉक टेस्टसुद्धा आपण प्रोव्हाइड करतो आहे. 299 रुपयाच्या मॉक टेस्ट आहेत, पण ते आपण 100 रुपयाला देतो आहे. त्या जरी कोणाला हव्या असतील तरी या नंबरला व्हॉट्सॲप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा. आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.